जय शिवराय मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी मोठी अपडेट आहे, मोठी खुशखबर आहे। लाडक्या बहिणींना आता लॉटरी लागणार आहे 9,000 रुपयाची। मग ती कोणत्या लाडक्या बहिणींना लॉटरी लागणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना 9,000 रुपये मिळणार आहेत, ती माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मग आता तुमचा जास्त वेळ न घेता लगेच माहिती द्यायला सुरुवात करतो। बघा, सरकारने महाराष्ट्रात अनेक नवनवीन योजना अंमलात आणल्या। त्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली। या योजनेअंतर्गत महिलांना 1,500 रुपये देण्यात आलेले आहेत। नोव्हेंबरपर्यंतचे सगळे हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत। त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांमुळे महिलांना पैसे मिळाले नव्हते, परंतु आता पुन्हा एकदा डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। या योजनेअंतर्गत ज्या महिलांचे आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला लिंक आहे त्यांनाच केवळ या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि आता या योजनेबाबत नवीन माहिती, महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे, ती अशी की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्ड सीडिंग असणे खूप गरजेचे असते। जर तुमचे आधार कार्ड सीडिंग नसेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत। त्याचप्रमाणे ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात अर्ज केला होता त्यांचे आधार कार्ड सीडिंग नसेल, आता त्यांनी ते लिंक केले असेल तर त्यांना हे पैसे मिळणार आहेत। याची माहिती देखील आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। आदिती तटकरे कोण आहेत तर लाडकी बहीण योजना ज्या विभागामार्फत, ज्या मंत्रालयामार्फत चालवली जाते त्या मंत्रालयाच्या त्या मंत्री आहेत, महिला व बाल विकास विभागाच्या त्या मंत्री आहेत। त्यांनी ही माहिती दिलेली आहे। आदिती तटकरे यांना जून आणि जुलैमध्ये अर्ज भरलेल्या महिलांना आधार कार्ड सीडिंग नव्हते, त्यांना पैसे मिळणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता। त्यावर त्यांनी सांगितलंय की आम्ही सुरुवातीपासून जाहीर केले होते तेव्हा यामध्ये नमूद केले होते की जुलै आणि ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी अर्ज दाखल केले आहे त्यांचे अर्ज मान्य झालेले आहेत, त्यांना त्या दिवसापासून पैसे दिले जाणार आहेत, त्यांना रजिस्ट्रेशन केलेल्या दिवसापासून लाभ मिळणार आहे। परंतु आधार सीडिंगमुळे ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांना आता या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत। त्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात रजिस्ट्रेशन केलेल्या महिलांना 7,500 रुपये मिळाले होते, परंतु ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळालेला नाही परंतु त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्या महिलांना आता या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत। म्हणजेच त्या महिलांना आता डिसेंबर महिन्यात एकूण 9,000 रुपये मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर अशी आहे माहिती आजची की लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत एकाही महिलेला, म्हणजे ज्या महिलेला एकही रुपया मिळालेला नाही परंतु त्यांनी अर्ज भरला होता, परंतु त्यांचा काही त्रुटीमुळे अर्ज अप्रूव्ह झाला नव्हता, पेंडिंगला होता किंवा त्यांनी रिजेक्ट केला होता, अशा काही त्रुटीमुळे त्यांना एकही रुपया मिळाला नाही, एकही हप्ता मिळालेला नाही, अशा लाडक्या बहिणींना आता जर त्या पात्र ठरल्या आणि त्यांचं सगळं अकाउंट व्यवस्थित असेल, आधार लिंकिंग असेल तर त्या महिलांना 9,000 रुपये मिळणार आहेत असं आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता आपल्याला ते जे कधी पैसे आले 9,000 रुपये तर त्याकडे लक्ष लागणार आहे की कधी येणार। तुम्ही जर यामध्ये बसत असाल, तुम्हाला आतापर्यंत एकही रुपया आलेला नसेल आणि जर तुम्हाला डायरेक्ट 9,000 रुपये आले तर कृपया आपल्याला कमेंट करून सांगा, आपण तुमच्या त्या माहितीवरती एक नवीन व्हिडिओ बनवू की बाबा अशा महिलांना अद्याप एकही रुपया मिळाला नव्हता, त्यांना आता डायरेक्ट 9,000 रुपये आलेले आहेत। म्हणजे लोकांना विश्वासार्ह माहिती आपल्याकडून जाईल आणि लोकांचा विश्वास बसेल की बाबा आता पैसे यायला लागलेले आहेत, 9,000 रुपये, आम्हाला एकही रुपया मिळाला नव्हता परंतु आता 9,000 रुपये आम्हाला एकूण सगळे मिळालेले आहेत आणि इथून पुढे प्रत्येक महिन्याचा हप्ता मिळत राहील 1,500 रुपये। तर अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर माहिती दिली आहे, परंतु आता याच्यावर कार्यवाही कशी होती याच्याकडे आपलं लक्ष लागलेलं आहे। जर अशा महिलांना पैसे मिळाले 9,000 रुपये तर त्यावरही आपण व्हिडिओ बनवू। तुम्ही त्याच्यामध्ये असाल आणि तुम्हाला मिळाले पैसे तर आपल्याला कमेंट करून सांगा, त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवू। तर अशा महिलांसाठी आजचा हा व्हिडिओ होता की ज्या महिलांना ज्या एकही रुपया मिळाला नाही त्यांच्यासाठी आता 9,000 रुपये मिळणार आहेत असा व्हिडिओ आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली आहे। सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, ज्यांना पैसे मिळालेले नाहीत, म्हणजे एकही रुपया मिळालेला नाही, त्यांनी अर्ज भरला आहे परंतु अद्याप काही पैसे मिळाले नाहीत, त्यांच्यापर्यंत त्यांना दिलासा मिळेल, आधार मिळेल आणि त्याच्याकडे लक्ष लावून बघतील बाबा काय आधारची त्रुटी असेल, बँक अकाउंटची त्रुटी असेल तर त्या व्यवस्थित करतील आणि त्यांना सगळे पैसे मिळतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्हाला पैसे आले की नाही याची कमेंट करून सांगा।